हाय फ्रेंड, मी जानकी. मी तुम्हाला आज माझं देवघर दाखवणार आहे आणि साफसफाईही दाखवणार आहे. चला तर मग बघू. इथे ताटामध्ये मी सगळे देवाच्या मूर्त्या वगैरे काढून घेते आहे. फोटोही काढून घ्यायचे. आपल्याला जेवढं देवघरामध्ये सामान असेल ते सगळं काढून घ्यायचं बाहेर आणि यानंतर आपल्याला साफसफाई करायला घ्यायचं. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा माझं देवघर कसं वाटलं तुम्हाला. हे देवघर पूर्ण फर्निचरमध्ये करून घेतलेलं आहे. आज मी साफसफाई करायला लिक्विड वगैरे काहीच वापरणार नाही. आज मी व्हॅक्यूम क्लीनर वापरणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या जाळ्या निघतात अशा आणि ओला कपड्याने मी असं फक्त पुसून घेणार आहे. याच्यात जाळे वगैरे काही झाले असेल तर ते काढून घेता येतात आपल्याला. व्हॅक्यूम क्लीनर वापरलं की देवघर साफ करायला खूप सोपं जातं. जाळे वगैरे काही झालं असेल, धूळ असेल तर किडे वगैरे काही असेल तर सगळं ओढून घेतं हे व्हॅक्यूम क्लीनर.